नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सीसीटीव्ही फुटेजबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या चॅनलला लाईक करायचं आहे, या व्हिडिओला देखील लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या सीसीटीव्ही फुटेजची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण सीसीटीव्ही फुटेज पाहणी करणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचं आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरवलेल्या सदस्यांमधून दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आले. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय घेण्यात आलेला होता मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेला आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे संशयास्पद हालचालींची नोंद व अहवाल प्रक्रिया तपासण्यावर चर्चा. फार महत्त्वाचा असा 2 नंबरचा विषय आहे. सीसीटीव्ही समितीची बैठक घेऊन शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणी दरम्यान संशयास्पद हालचालींची नोंद व अहवाल प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कॅमेरे कार्यरत आहेत की नाही याची खात्री करण्यात आली. प्रवेशद्वार, शाळा परिसर, वर्गखोल्या परिसर व इतर संवेदनशील ठिकाणांचे फुटेज काळजीपूर्वक पाहण्यात आले. कोणत्याही ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळल्या नसल्याचे स्पष्ट करण्यात आले व संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ नोंदवहीत नोंद करण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. संबंधित दिनांक, वेळ व ठिकाणाची अचूक नोंद ठेवण्यावर भर देण्यात आला. अशा घटनांची माहिती मुख्याध्यापक व संबंधित समितीला देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. गरज भासल्यास पालक, सुरक्षा रक्षक व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली. फुटेज जतन व गोपनीयता नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अहवाल लेखनासाठी एक समान नमुना वापरण्याचे ठरवण्यात आले. सीसीटीव्ही तपासणी नियमित व नियोजित पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक बळकट होईल असा विश्वास समितीने व्यक्त केला व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, फुटेज पाहणीची वारंवारता निश्चित करणे व फुटेज पाहणी समिती सदस्यांची जबाबदारी देखील त्या ठिकाणी स्पष्ट होणे गरजेचं आहे. म्हणून हा विषय घेण्यात आलेला आहे. 3 नंबरचा सीसीटीव्ही समितीची बैठक घेऊन फुटेज पाहणीवर वारंवारता निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेतील सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमित फुटेज पाहणी आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले. दैनंदिन स्वरूपात प्रवेशद्वार व संवेदनशील परिसराचे फुटेज पाहण्याचे ठरवण्यात आले. संपूर्ण शाळा परिसराचे फुटेज आठवड्यातून किमान एकदा तपासण्याचा निर्णय झाला. विशेष घटना किंवा तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ फुटेज पाहणी करण्याचा निश्चित फुटेज पाहणीसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. समिती सदस्यांना ठराविक विभागाची जबाबदारी वाटप करण्याचे ठरले. प्रत्येक सदस्याने पाहणी केल्याचा फुटेजची लेखी नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ अध्यक्ष व मुख्याध्यापकांना कळवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली. फुटेज सुरक्षितरित्या जतन व गोपनीयता राखण्याबाबत सदस्यांना सूचना देण्यात आल्या. नियमित पाहणीमुळे अनुचित प्रकारांना आळा बसेल असे मत व्यक्त करण्यात आले. समिती सदस्यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे मान्य केले. या प्रक्रियेमुळे शाळेतील शिस्त व सुरक्षितता अधिक मजबूत होईल असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि या ठिकाणी आपल्याला त्यांची स्वाक्षरी घेऊन हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे फेब्रुवारी 2026 करता सीसीटीव्ही फुटेज बाबत अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा अहवाल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.